नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी आज आपण आलो शिव जन्मभूमी जुन्नर इथे आणि तुम्ही मागेच बघत असाल माझ्या की स्टॅच्यू आहे शिवाजी महाराजांचा। आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे बघा शिवनेरी किल्ला आहे माझ्या मागे, हा जो दिसतोय ना इथे शिवनेरी किल्ला आहे, तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आपल्या। तर आजचा प्लॅन आपला असा आहे, आपण इकडनं पहिलं जाणार आहोत ओझरला, ओझरवरनं लेण्याद्री करणार आहोत। लेण्याद्रीचा गणपती जो आहे डोंगरात केव्स मध्ये ते आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतरचा जो संध्याकाळचा प्लॅन आहे तो आपण बघू, जसा आपण काय ठरेल तसं। तर आपल्यासोबत आपला मित्र पण आहे सचिन, तर तो गाईड करणार आहे आपल्याला आज पुरा दिवस। तर चला तर मग वेळ न घालवता आपण निघूया आता ओझर इथे। वाहे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो। झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो। झुळझुळ वाहे तर स्मृती कसं आहे, आपण खूप वर्षाने आलोय ना? खूप एक्साइटेड आहोत आम्ही ओझरचा गणपती बघायला। तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे ओझरच्या गणपतीचं आणि खूप बरं वाटलं इथे गणपतीचं दर्शन घेऊन। तर मंडळी थोडा प्लॅन मध्ये चेंज झालाय, आपण शिवनेरी किल्ल्यावर नाही तर लेण्याद्रीला चाललो आहोत आता बाप्पाच्या दर्शनाला। आणि आपल्यासोबत बघा, मी मगाशी दाखवलं नाही तुम्हाला, आता ओळख करून देतो, सचिन आहे आणि त्याची फॅमिली आहे आणि आपली फॅमिली आहे। ते वहिनी आहेत, त्याच्या दोन छोटू आहेत, आमचा छोटू आहे आणि इथे स्मृती आहे। तर चला आता लेण्याद्रीचा डोंगर चढूया। म्हणजे हे बघा, इकडनं आपली आता जर्नी स्टार्ट होणार आहे आणि तुम्ही वर बघत असाल हे जे केव्ज आहेत इथपर्यंत जायचं आहे आपल्याला, अर्धा डोंगर चढायचा आहे ऑलमोस्ट। चढून मंडई इथे बघा तिकीट घर आहे, तिकीट काढायला लागते, 25 रुपये तिकीटची रक्कम आहे पर पर्सन। ये साकड घाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून राहू दे र कृपा, नमन तुझे मी करीतो र देवा, भरून झरू दे तुझी चर कृपा, हिमतीचं बीज दे पुरी तुझ्या दारची, उभराऊ वादळी ना भीती कुणाची, साथीला तू राहू मी वाट चालतो, खडतर वांगडी असो बाजूरची,
तेज देवा इसवाचा बाप तू ठाई ठाई वास तुझा पोरख्याची माय तू गरीबाला हात तुझा पाखराची दिशा तू पिका मंदी डोल तोर वाऱ्या मंदी तूच तू खुशीमध्ये घेरदात तूच देवा तारुणी काळजाचा तुर भात जीव तुम्ही सावली तूच देवा मोरया मंडळी हा छोटा ऍडव्हेंचर होता, एक छोटा ट्रेक होता. लेण्याद्रीचा डोंगर आणि गणपती बाप्पाचं दर्शन केलं आम्ही. यापूर्वी आम्ही भीमाशंकरला गेलेलो बाईकवरनं, तो एक स्टंट होता. आणि आता आमचं नेक्स्ट आहे जायचंय आपल्याला कुठे, हरिश्चंद्रगड ट्रेकिंग करायला. आणि ते पण आपल्याला सचिनच देणार आहे. मी जाऊन आलो एकदा मंडळी, स्मृतीने जाऊन आली आहे. तर हरिश्चंद्रगडचं ट्रेक पण सुद्धा आपण एक करणार आहोत. तर आपलं दर्शन झालेलं आहे लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं. आणि आता आम्ही उतरतो परत वरती. जे चढलेलो आपण मगाशी तुम्ही बघितलात ते आता तसंच आपण खाली उतरतो आहोत. नाही, चढताना जेवढे कष्ट लागतात ना तेवढे उतरताना काहीच नाहीत. उतरताना एकदम तुम्ही इझिली उतरू शकता इकडनं. कीर्ती, कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? छान मिळालं दर्शन बाप्पाचं, मन एकदम प्रसन्न. आणि हे बघा मागे सचिनची फॅमिली आहे. सचिन, नेक्स्ट प्लॅन काय आता? नेक्स्ट प्लॅन आता आपला आहे, आपण जुन्नरला जाणार आहोत. आपण तिकडे फेमस मिसळ खाणार आहोत आणि त्याच्यानंतर सरप्राईज प्लॅन आहे. सरप्राईज प्लॅन आहे. चला, तर सचिन आपला गाईड बनलाय कालपासून आणि तो आपल्याला इकडे फिरवतोय. तर ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण थेट आलो नाणेघाट इथे. आणि नाणेघाटाची आता आपण आपण ओझर नंतर लेण्याद्रीला गेलो. लेण्याद्रीवरून आपण जुन्नरला मिसळपाव खाल्ली आणि आता आपण नाणेघाटात आलो आहोत. सॉरी, यू आर राईट माय ब्रो. तर आपण लेण्याद्रीवरनं नाणेघाटात आलो आता. आणि नाणेघाटात आपण इकडे आता सुंदर नजारे एन्जॉय करूया. इथे खूप असं मस्त क्लायमेट आहे, थंड वातावरण आहे एकदम. आम्ही लेण्याद्रीवरनं जसे आलो इकडे तसं आम्हाला अचानक क्लायमेट चेंज झालेलं दिसलं. तिथे ऊन आणि थोडं गरमी होती आणि इकडे अचानक क्लायमेट एकदम असं थंडगार झालं आणि एकदम सावली पडल्यासारखं झालं. तर एकंदरीत मस्त क्लायमेट आहे इकडे. तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, हे ना रांजण आहे, दगडी रांजण. तर याच्याबद्दल थोडी आपल्याला माहिती देतील सचिन. सचिन, काय आहे म्हणजे ऍक्च्युली पहिला कधी हा रोड नव्हता जो आपण आता रोडने येतोय. ठीक आहे, माळशेज मार्गे आपण जेव्हा घाटावरती येतो तर जुन्या काळी तेव्हा आहे ना बैल आणि घोडे, खेचर वगैरे यावरती आहे ना कोकणातून आहे ना घाटावरती सामान घेऊन यायचं. आणि तेव्हा टोल वसूल केला जायचा. तर तेव्हा टोल वसूल करण्यासाठी आहे ना या दगडी रांजणाचा आहे ना वापर करायचा. म्हणजे ह्या येताना जाताना याच्यामध्ये नाणी टाकायचे. जे तिथले तेव्हाचे कर्मचारी वगैरे असतील तर त्या या दगडी रांजणामध्ये ती नाणी गोळा करायची. तब्बल कधी किती वर्ष जुनी गोष्ट आहे ही? अंदाजे तरी पण एक 1200 ते 1400 वर्ष. आणि याच्यात नाणे टाकतात म्हणून त्या घाटला या नाणेघाट असं नाव पडलं. हो. म्हणजे हे बघा, हे आहे ना याच्यात नाणी टाकायची. आतमध्ये पाणी आहे याच्यात. तर जसं आपल्याला सचिनने सांगितलं टोलच्या स्वरूपात इकडे नाणे टाकायचे. त्यावेळी बघा मस्त सनसेट होतोय समोर. आणि आपण चाललो आहोत आता एक सरप्राईज व्ह्यू साठी. मंडळी बघा, आपण केव्ज मध्ये आलो आणि अशा प्रकारे केव्ज आहेत.
तर सुप्रभात मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आज आहे दिवस दुसरा आपला आणि सकाळ झाली आहे, वाजलेत सकाळचे 9 आणि आजचा आपला परतीचा मार्ग आहे. पण त्या परतीच्या मार्गावर सुद्धा आपण थोडा एक्सप्लोअर करणार आहोत. आपल्या मित्राचं शेतावर जाणार आहोत आपण. त्याचं शेत आहे इथे, ऊसाचं शेत आहे आणि आंब्याची पण लागवड केली आहे आणि कांदा इथे भरपूर प्रमाणात उत्पन्न होतो. तर आपण आता तिथेच चाललो आहोत. त्याच्यानंतर आपण इकडनं निघणार आहोत आणि आपण माळशेज घाटसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत आज. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण निघूया शेतावर. तर आता आपण आलो आहोत मित्राच्या आंब्याच्या बागेत. तुम्ही इथे बघू शकता, हे बघा ही आंब्याची बाग आहे, आंब्याची लागवड केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही. हळद आहे, हे सगळं हळदची लागवड केलेली आहे आणि तिकडे पुढे आहे ना आपली ऊसाची शेत आहे त्यांची. तर ती पण आपण बघूया, तुम्हाला मी कॅमेरा थ्रू दाखवतो ती पण बाग. आणि त्यांचं कांद्याचं पण आहे. तर हे जे दिसतंय ना, हे कांद्याचं त्यांचा कारखाना आहे, तिथे स्टोअर करतात ते कांदे. ते बघा, हा एक प्रकारे कारखाना बोलू शकतो आपण. जे कांदे ठेवलेत, स्टोअर करतात, म्हणजे त्याला पाणी बिणी लागू नये, ओलसरपणा काय येऊ नये म्हणून. तर आपला मित्र आपल्यासाठी थोडे कांदे काढतोय. सचिन. तर मंडळी, जसं आपल्या कोकणात भाताची शेती केली जाते, आंब्याची लागवड केली जाते, त्याच्यानंतर आपले काजू बनतात. पण इकडे ना या जुन्नरमध्ये इथे सगळ्या प्रकारची तुम्ही शेती करू शकता. टोमॅटोची शेती, भाज्यांची शेती, त्याच्यानंतर कांदा, म्हणजे घरात जे आपल्याला खाण्याचे जे लागतात गरजेचे गोष्ट, तर ते इथे तुम्ही शेती करून स्वतःच खाऊ शकता. आपल्याच मातीचं आपलंच फळ. तर असा इथे हे कॉन्सेप्ट आहे जुन्नरचा. तर भारी आहे म्हणजे. तर ही बघा, ही ऊसाची शेत आहे मित्राची आपल्या आणि त्यांनी इथे बोरवेल केली आहे. तुम्ही बघू शकता इकडे बोरवेल आहे, त्या बोरवेलमधनं पाणी येतं. हा मीटर आहे चालू केल्यावर. आणि हे जे छोटे मध्ये पाईप दिसत आहेत ब्लॅक कलरचे, ते पुरे शेतात गेलेले आहेत. मग इकडे कॉक चालू केला की ते पाणी त्या ऊसाच्या शेताला हे होतं, भेटतं. तर अशा प्रकारे इथे तीन शेत आहेत ना सचिन? 3 शेत आहेत, तिन्हीकडे असं प्रोव्हिजन केलेलं आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत स्वामी समर्थांच्या मठात जुन्नरमधल्या. आणि ते मागे तुम्ही बघाल आपल्या स्वामी समर्थांचं मठ आहे. तर चला तर आपण दर्शन घेऊया फटाफट. तर मंडळी, हे जे मठ आहे ना, ते कुसूर गाव, म्हणजे इथे जुन्नरमध्ये कुसूर म्हणून एक गाव आहे, त्या कुसूर गावात हे मठ आहे. तर या बाजूला कधी आलात तर नक्की व्हिजिट करा स्वामींच्या मठाला. पण बघा, आपल्या मित्राची बुलेट मुंबईला घेऊन चाललोय. तो बघा करतोय आणि सचिन आणि त्याच्या 2 छोट्या बुलेटने येणार आहेत आता. आणि आम्ही 3 जण गाडीत आहोत. चला तर आपण आता निघतोय मुंबईकडे. मध्येच माळशेज घाटचं आपल्याला थोडं एक्सप्लोअर करायचं आहे, माळशेज घाट. तर तिकडे थांबू आणि तसंच पुढे मग आपण मुंबईला परत सुरुवात करू आपली. आपण आता गणेश खिंडात आलो तिथे जुन्नरच्या पुढेच आहे. आणि तुम्ही बघू शकता मागे सगळे, हा पॉइंट आहे एक असाच उभं राहून इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तर गणेश खिंडात आहोत आपण. आणि हा बघा किती सुंदर नजारा आहे बघा. हे
गणेश खिंड आणि गणेश मंदिर, बाप्पाचं मंदिर आहे मस्तपैकी. हे बघा, हे मागे जे दिसतंय ना ते पिंपळगाव जोगा धरण. हा नजारा बघा, आपण आता जस्ट एंटर होणार आहोत माळशेज घाटात. किती लोक आहेत तुम्ही बघू शकता माझ्या मागे. जबरदस्त क्लायमेट आहे इथे. थोडासा पाऊस शिवरल्यासारखा पडतोय, एकदम बारीक, पण मस्त आहे एकदम वातावरण बघा. मंडळी बघा, आपल्याला आता पहिला धबधबा भेटलाय. इथे थांबलो आहोत आम्ही. आपण जाऊया आणि तो धबधबा एक्सप्लोर करूया. आता घाटातच आहोत, माळशेज घाटात. मंडळी आता आपण चाललो आहोत मंकी पॉइंटला. मस्त क्लायमेट आहे बघा, खतरनाक. मंकी पॉइंटला चाललोय आता आपण. मंकी पॉइंटचा नजारा बघूया आता इकडनं. काय सुंदर क्लायमेट आहे बघा मंडळी. शेवटचं टोक आहे आणि वातावरण बघा किती मस्त आहे, एकदम छान आहे क्लायमेट. हे बघा छोटे छोटे धबधबे. मंडळी माळशेज घाटात तर तुम्हाला खूप सारे धबधबेच भेटतात आणि त्यातल्याच एक धबधब्याकडे आता आपण चाललो आहोत. तर मंडळी माळशेज घाटात आहेत ना तुम्हाला बरेच सारे असे पॉइंट्स भेटतील जिथे पाणी वाहत असतं आणि लोक एन्जॉय करत असतात. तसंच आपण आता एका स्पॉटवर आलो आहोत जिथे वाहतं पाणी आहे. तुम्ही बघू शकताय बघा माझ्या मागे. तर थोडं इथे आपण लहान मुलांना, माझ्या पोराला खेळूया, छोट्या मुलांना खेळूया जरा आणि इकडचा आनंद घेऊया. इकडे वातावरण पण बघा भारी आहे एकदम, क्लायमेट मस्त हिरवगार आहे एकदम परिसर. माझ्या मागे पण बघू शकता. करतोय बघा आपला एकदम नंगू आहे, नंगू पंगू. तर मंडळी आपलं माळशेज घाट फिरून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं आहे माळशेज घाटचे सुंदर नजारे आणि तुम्हाला दाखवलेले आहेत या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आता आपण नाश्ता करायला थांबलोय हॉटेल प्रांजली. इथे मिसळ जाम फेमस आहे. तरी आता थोडा इथे नाश्ता करू आणि आता डायरेक्ट आपल्याला इकडनं मुंबई गाठायचं आहे लालबागला. चला तर मग घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.